औरंगजेबाशी तह झाल्याने राजांना खूप बरं वाटलं. राजांच्या मनावरचा एक मोठा ताण उतरला. या तहामुळे राजांना उसंत मिळणार होते. पुरंदरच्या तहामुळे हाती राहिलेल्या मुलुखाचा बेशिस्त कोकणचा कारभार सुरळीत लावण्याचं राजांनी ठरवलं. राजांनी आपल्या फौजेला नव्या शिस्तीचं स्वरूप दिलं होतं. तसेच मुलुखाची बटाई करून महसुलाची व्यवस्थाही त्यांना आवाक्यात आणायची होती. औरंगजेबाच्या तहामुळे संभाजी राजांना मिळणाऱ्या मनसुबीतून फौजेचा वाढता खर्च निभावता येणं शक्य होतं. राजांनी आपल्या मागण्या औरंगजेबाला कळवल्या होत्या. आदिलशाही मुलूक वारंवार होणाऱ्या युद्धामुळं उत्पन्नाच्या दृष्टीनं निर्वेद नव्हता. त्यासाठी पुरंदरच्या तहा व्यतिरिक्त राजांनी बादशहाकडे दिलेल्या मुलुखातून आणखी 1,00,000 होनाचं उत्पन्न मिळावं अशी मागणी औरंगजेबाकडे केली होती. औरंगजेबाने ते मान्य केलं आणि देशमुखी वसूल करण्याची परवानगी राजांना दिली. औरंगजेबाच्या तहामुळे निश्चिंत होऊन राजांनी कोकण भागाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सैन्याची सर्व व्यवस्था पुरी करून राज कोकणात जायचा विचार करीत होतं आणि त्याच वेळी कोकणातील रांगणा किल्ल्याला आदिलशाही फौजेनं वेढा घातल्याची बातमी आली. 1 वर्षापूर्वी रांगणा राजांच्या हाती आला होता. सुभेदार रावजी पंडितांची रांगण्यावरती नेमणूक केली होती. राजा मोगलाईच्या कचाट्यात सापडला आहे असं पाहून आदिलशाहीने गमावलेला किल्ला परत मिळवण्यासाठी आपली फौज पाठवली होती. रांगण्याच्या वेळाने संतप्त झालेल्या राजांनी मोरोपंतांना आज्ञा दिली, पंत, आमच्या फौजेच्या अधिकाऱ्यांना आपल्या फौजेनिशी गोळा होण्याचे हुकूम द्या. गडावरून हुकूम सुटलं आणि रांगण्याच्या बातम्या घेऊन नजरबाद येत होतं. त्याचबरोबर गडावरती फौज गोळा होत होती. राजांचे फौजी अधिकारी दररोज येत होते. प्रतापराव, तानाजी, ईसाजी, सूर्याजी, फिरंगोजी, तेलंगराव गडावरती हजर झालं होतं. रांगण्याच्या वेळेची बातमी ऐकून सारं बेचैन झालं होतं. 2 प्रहरी सदरेवर सारं राजांची वाट पाहत होतं. राजा जिजाऊसाहेबांच्या सदरेवर आलं. जिजाऊसाहेब तानाजीला म्हणाले, अरे ताना, आता म्हातारीला जरा स्वस्त वस्तू द्याल की नाही? सारं हसलं. तानाजी म्हणाला, मासाहेब, तुम्हीच असं म्हटलं सा, पोरांना कसा धीर द्यायचा? अरे कसला धीर देणार मी? मोरोपंत हसलं. राजांनी विचारलं, पंत, का हसला? राजा, आपण आग्र्याला होता, सारी चिंता अवरात्र मासाहेबांना लागलेली देवापुढं धरणं धरून बसलेले मासाहेब, पण सदरेवर आले की कापरा ओढायचा. काहीतरी सांगतो, जिजाऊसाहेबा म्हणाल्या. खोटं सांगत नाही मी. कुलकर्ण्याची आगळी दिसली तर मासाहेबांनी स्पष्ट बजावलं, नसते कथले केल्या चिरंजीव मुलाचा करणार नाहीत. जसं फडात लक्ष तसंच फौजेवर. प्रतापरावांना, तेलंगरावांना विचारा, 1 दिवस स्वस्त बसवून ठेवलं नाही. बजाजी, झंझारराव, कान्होजी, पतंगराव यांचा भाऊबंदकीचा तंटा या सदरेवर बसून मासाहेबांनी गोतमुखानं सोडवला. जावजरे गेल्या गोष्टी कसले सांगतोस? जिजाऊसाहेब म्हणाल्या, आता समोर काय ठेवलंय बघा. राजे सांगत ते रांगण्याला वेढा पडलाय. जी मासाहेब प्रतापरावांनी दुजोरा दिला. रांगण्याची गय केली तर विजापूरकर बळावल्या खरी राहणार नाही. मग गय कुणी करायला सांगितली? राजांनी विचारलं. आम्ही आज्ञेची वाट पाहतो, तेलंगराव म्हणाले. पण असा शत्रू उभा राहिला तर? चेचा, राजा उद्गारलं.
सारा राजांच्या उद्गाराने चकित झालं. राजा कधी असे बोलत नसत. राजाने ते जाणलं. आश्चर्य वाटतं ना. पुरंदरच्या ताना आम्ही खूप शहाणे झालो. आमचं राज्य राखावं एवढीच आमची आजवरची धडपड होती. प्रसंगी माघार घेणं, शत्रू आला की निघून जाणं, संधी मिळताच पुन्हा स्वारी करणं, हा खेळ मात्र आता बस झाला. राज्यकर्त्यांना नुसतं बचावाचं धोरण ठेवून जमत नाही, हे आम्ही पुरेपूर शिकलो. केव्हा तरी आपल्या सामर्थ्याची जाणीव व्हावी लागते. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी जिद्दीनं जावं लागतं. जेव्हा त्या सामर्थ्याची जाणीव होते तेव्हाच राज्य सुरक्षित राहतं. आम्ही बलशाली आहोत हे शत्रूला कळतं, तेव्हाच तो स्वस्थ बसतो, आम्हाला बसू देतो. ती सामर्थ्याची जाणीव कुठं ना कुठं दाखवायलाच हवी. ही अक्कल आम्हाला औरंगजेबानं शिकवली. अनुभवानं माणूस शिकतो म्हणतात ते काही खोटं नाही. मग रांगण्यावरी चालणार? विजय साहेबांनी विचारलं. त्याखेरीज गत्यंतर नाही. रांगण्यावरती चालून जात असता मनाला मात्र एक शल्य टसतं. कसलं शल्य? विजय साहेबांनी विचारलं. आमच्या गडाला वेढा घालायला आदिशाही फौज घेऊन बहिलोल खान आणि खुद्द आमचे सावत्र भाऊ इंकोजीराजे आले आहेत. राजा पुढे नात्याचा विचार केव्हापासून करू लागलात राजा? विजय साहेबांनी विचारलं. राजा समाधानाने हसला. मासाहेब, आमची आपल्याकडून हीच अपेक्षा होती. आपला कौल मिळाला, आम्ही मोहिमेवरती जातो. राजांनी मोहिमेचा बेस जाहीर केला. साऱ्यांना ते ऐकून उत्साह चढला. राजांच्या सूचना ऐकून सारे उठणार, तोच घोड्यांच्या टापांचा आवाज आला. साऱ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या आणि थोड्या वेळात बाळराजे आत येताना दिसला. पाठोपाठ हवालदार इब्राहिम खान येत होते. बाळराजे सदरेवरती आलं. राजांच्या जिजाऊसाहेबांचे पाय त्यांना शिवले. राजांनी विचारलं, काय? बाळराजे, शिकार झाली हो. कसली शिकार केली? आबासाहेब, डांगळ मिळाला. इकडे या. राजा म्हणा. बाळराजे राजांच्या जवळ आले. राजांनी त्यांच्या उजव्या खांद्याला हात लावताच बाळराजा कळवळ. इब्राहिम खान म्हणाला, हुजूर, भारी जनावर होतं, त्यामुळे बंदूक दिली. आम्ही ते ओळखलं. बार कुठं लागला? राजांनी वरमी बार घातला. छाती धरून बसला. इब्राहिम खान अभिमानाने म्हणाला, बाळराजा, खाना चांगला चोळून घ्या. पोकळ बंदूक धरलीत तर जास्त धक्का बसतो. रात्री आम्हाला तुमची शिकार सांगा. साऱ्यामुळे नजर फिरून राजा म्हणाला, बरं झालं आज शिकार आणली ती. बाळराजांना हुरूप चढला. ते म्हणाले, आबासाहेब, शिवाईच्या रानात फार डुकरं उठतात म्हणे. बाळराजांना अलीकडे शिकारी खरीच काही सुचेनासं झालंय असं दिसतं. मोरपंत, बाळराजांच्या अभ्यासाचं काय? पाटे सासऱ्यांच्याकडे बसतात. बाळराजे जिजाऊसाहेबांच्या वाड्यात गेले. राजा इब्राहिम खानाला म्हणाले, इब्राहिम, राजांना तयार करताना सावधगिरीनं राहायचा. तुझं नाव काढलं पाहिजे त्यांनी. काहीच शिकवावं लागत नाही हुजूर. तलवार, भाला, बंदूक अगदी सहज हात काढतात. राजांनी इब्राहिमला शिकारीचं बक्षीस द्यायला पंतांना आज्ञा केली. राजा प्रतापरावांना घेऊन आपल्या महाले गेला. सोममुहूर्तावर राजा रांगण्याच्या बचावासाठी आपल्या फौजेने गडाबाहेर पडला. आज्ञा केल्याप्रमाणे वाटेत राजांच्या फौजा मिळत होत्या. रांगण्याला इंकोजीराजे बहिलोल खान आपल्या गडा बळकट करीत होते. गडकरीरावजी पंडित सर्व सामर्थ्याने गड राखण्याचा प्रयत्न करीत होता. राजांच्या मदतीची मात्र वाट पाहत होता. उन्हाळ्याचे दिवस 2 प्रहरी आकाश भरून आलं होतं. उकाडा मनुष्य वाढला होता. विजा कडाडू लागल्या. पावसाचा थेंब उतरू लागला. अखंड धारा ओतू लागल्या आणि त्या पावसाखाली आदेशाची फौज भिजत होती. आश्रय शोधित होती.
सायंकाळच्या सुमारास पाऊस थांबला. पावसात विस्कळीत झालेला वेढा आजूबाजूला पाहत असतानाच मराठी सेनेने हर हर महादेवची गर्जना सैन्याला ऐकू आली आणि चारी बाजूंच्या डोंगर मुलकातून राजांच्या सैन्य आदिलशाही सैन्यावरती तुटून पडलं. बहिलेल खान आणि इंकुजरचे आपल्या सैन्य गोळा करून शत्रूला तोंड देण्याचा प्रयत्न करत होते. रात्र पडली आणि लढाई थांबली. भीतीने व्याकुळ झालेल्या आदिलशाही सैन्य रात्रभर शत्रुभीतीने तिष्ठत राहिलं. दुसऱ्या दिवशी राजांचं सैन्य परत शत्रू तुटून पडलं आणि राजांच्या सैन्याच्या वाढत्या धडाडीने बहिलेल आणि इंकुजराला घाबरलं. जेवढं वाचवता येईल तेवढं सैन्य वाचवलं. आदिलशाही फौज मागं हटली. पदरात पराजय घेऊन आदिलशाहीचं सरदार मागं पळून गेलं. राजाने गड राखला आणि गडाचा बंदोबस्त वाढवून राजगडाकडं माघारी वळलं. राजांच्या विजयाची वार्ता आधीच राजगडावरती पोचली होती. सारं उत्सुकतेनं राजांची वाट पाहत होतं. राजा आल्याची नौबत झडली. राजा माचीवर आलं. मुजरा स्वीकारित राजा सायंकाळच्या वेळी वाड्याच्या दाराशी आलं. राजांनी पायावरती पाणी घेतलं. राजा दाराशी आलं आणि त्यांचं लक्ष दाराशी आलेल्या पुतळाबाईंच्याकडे गेलं. त्यांच्या हाती आरती होत्या. राजांनी विचारलं आणि थोरला राणीसाहेब कुठे आहे? एवढं यश घेऊन आम्ही घरी आलो, त्यांनाही बोलावा ना. अखेर आग्र्याहून सुटून राजांची पहिली मोहीम. रांगणा सदरेवर ओपल्या असलेल्या सोयराबाई पुढे आल्या. राजांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. त्यांनी राजांच्या कपाळी कुंकुम तिलक लावला. मस्तकावरती अक्षता टाकल्या. राजांना ओवळलं. सोयराबाईंच्या नंतर चौघींचं ओवळणं घेऊन राज वाड्यात प्रवेश करत झालं. रात्र सोयराबाई साहेबा राजांच्या महाली आल्या तेव्हा राजा त्यांची वाट पाहत होतं. राजा बैठकीवर बसलं होतं. सोयराबाईने विचारलं, झोपला नाहीत? आम्ही तुमची वाट पाहत होतो. करणार काय? मुंबईत का ते सोपं आहे काय? मनात येईल तेव्हा तुम्हाला महाली आणणं. चला काहीतरी. सोयराबाई लाजून म्हणाल्या. ओवाळायच्या वेळी देखील असंच बोललात. चार चौघात लाजल्यासारखं झालं. मग काय करणार? आम्ही घरी आलो आणि राणीसाहेबांचा पता नाही. तर कुणाला तरी खरंच वाटेल आपण विसरला असाल, पण आम्ही विसरलो नाही. काय? तह करून वाड्यात आला. धाकट्या राणीसाहेब रिवाजाप्रमाणे ओवाळायला आल्या. सरळ आरतीचं तबक बाजूला सारून गेला. केवढं रागवणं झालं होतं. आपण त्यांचा झाला असेल राग, मात्र तुम्हाला आला. आज त्यांचं समाधान वाटत आहे. पण वाटलंच आम्हाला. राजा हसत उठलं. सोयराबाईंच्या जवळ येत ते म्हणाले, राणीसाहेब तो दोष आमचा नव्हता, परिस्थितीचा होता. आम्हाला त्याची जाणीव होती, म्हणूनच आता आम्ही तुम्हाला बोलवलं. खरं, अगदी खरं. आता गेला ना राग? सोयराबाई मोकळेपणे हसल्या. राजा पलंगावर बसलं होतं. सोयराबाई समाईच्या ज्योती शांत करीत होत्या आणि एकेका ज्योतीच्या विजण्याबरोबर चेहऱ्यावरती पडणाऱ्या उजेडातला बदल राजा मात्र निरखित होता आणि रांगणा मात्र अबाधित राहिला होता.